अशी काय अडचण आहे राष्ट्रवादी काँग्रेसची की 2 वर्षांची शिक्षा 2 न्यायालयांनी शिक्कामोर्तब केल्यावर सुद्धा माणिकराव कोकाटे यांचा 24 तास झाले तरी ना मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जात आहे ना आमदारकीचा राजीनामा घेतला जात आहे? हॅलो, आवाज येतोय? हो येतोय, बोला. माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा याचा निर्णय हे पक्षश्रेष्ठी घेतील. कोर्टाने जो काही आदेश दिलेला आहे तो आम्हाला मान्य आहे. आम्ही कोर्ट प्रक्रिया मानणारे आहोत, कायद्याचे पालन करणारे आहोत आणि ज्याप्रमाणे पुढे काही कारवाई कशा पद्धतीने होईल आम्ही कायद्याच्या मार्गानेच त्याला उत्तर देऊ आणि जे काही समोर येईल ते फेस करू. त्यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय आहे त्यांचे अध्यक्ष घेतील आणि त्यावर निर्णय होईल. तुमचं पहिलं वाक्य होतं काय निर्णय घ्यायचा. मुळात काय निर्णय घ्यायचा असा ऑप्शन राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे का? जर माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा झाली असेल, अपिलात गेले होते, तिथेही ती शिक्षा कायम झालेली आहे आणि हायकोर्टानं अजून अपील घेतलेलंच नाहीये. माणिकराव कोकाटे यांच्याकडे विंडोज शिल्लक नाहीये. आता निर्णय काय पक्षाला घ्यायचा आहे? पक्षाला जे आहे त्या कायद्यानुसार फक्त कारवाई करायची आहे का माणिकराव कोकाटेंना पाठीशी घालायचे? निर्णय प्रक्रियेमध्ये कोर्टाच्या सुद्धा एक प्रक्रिया असतात. उच्च न्यायालयामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये त्या पद्धतीने न्याय मागता येतो आणि ती प्रक्रिया चालू असते. त्यामुळं ती सगळी प्रक्रिया आम्ही पालन करून आम्ही योग्य तो पुढे निर्णय घेऊ त्याच्यामध्ये. पण याच्या अगोदर जेव्हा अशा नेत्यांच्या बाबतीमध्ये तक्रारी झाल्या होत्या, अशा नेत्यांच्या बाबतीत स्थानिक न्यायालयांनी, सत्र न्यायालयांनी दिले होते, त्यावेळेस त्या नेत्यांची पदं काढून घेण्यात आली होती. कारवाया लवकर झाल्या होत्या. मग असं आहे का की सत्ताधाऱ्यातल्या नेत्यांना एक न्याय आणि विरोधातल्या नेत्यांना दुसरा न्याय? पहिली गोष्ट म्हणजे आम्ही कुठल्याही पद्धतीने कायद्याचं पालन करणार नाही असं अजिबात म्हटलेलं नाहीये. पण न्याय व्यवस्थेमध्ये जी काही प्रक्रिया आहे ती आम्ही सगळी फॉलो करू. आम्ही पुढच्या कोर्टामध्ये जाऊ. आम्ही आमच्या त्या पद्धतीने म्हणणं मांडू आणि त्याचा जो काही निर्णय येईल तो बंधनकारक राहील. त्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने कायद्याचं आम्ही पालन करत नाही असं म्हणणं हे चुकीचं आहे. आणि त्याच्यावर कायद्याचं पालन होतंय कुठे हेमलताताई? न्यायालयानं तर सांगितलंय लगेच अटक करा म्हणून. कुठे पालन झालंय त्याचं? एका न्यायालयाने सांगितल्यानंतर आपण पुढच्या न्यायालयामध्ये जाण्यासाठी आपल्याला मोकळीक असते. असं नाहीये की न्याय प्रक्रियेमध्ये न्याय पण ती दिली नाही ना. ती मागितली होती न्यायालयाकडे, ती पण न्यायालयाकडे मागावी लागते. तीही न्यायालयानं दिलेली नाहीये ना. मग ती दिलेली नसेल आणि तरी अटक होत नसेल तर न्यायालयाचं पालन होतंय कुठे?